दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 22/2/2025 रोजी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथून तक्रारदार हिरालाल रघुनाथ दशपुते वय 52 राहणार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्या मालकीचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH18 AA 5251 आणि त्यात ठेवलेल्या सोयाबीन खाद्यतेलाच्या भरलेल्या 8 लोखंडी टाक्या असे एकूण 7,08,800 रुपयांचा माल तसंच वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 28/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली। नमूद घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस हवालदार हर्षल धनगर, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक देसले यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील चोरट्यांची माहिती काढण्याच्या सूचना करून पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबाळे यांना घटनेची माहिती दिली। तसेच त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन अवघ्या 5 तासांत संशयित आरिफ नूर मोहम्मद शेख व 31 राहणार मौलवीगंज नॅशनल स्कूल जवळ धुळे यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यानं सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यानं चोरून आणलेल्या वाहनाचा बिलाडी ते जापी रोडवर अपघात केल्याचं निष्पन्न झालंय। त्याच्या कब्जातून गुन्ह्यातील 5 लाख रुपयाची महिंद्रा पिकअप वाहन आणि 2,08,800 रुपयाचे सोयाबीन खाद्यतेलाच्या 8 लोखंडी टाक्या असा एकूण 7,08,800 रुपयांचा माल हस्तगत करून ते पिंपळनेर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, धुळे।